हरे कृष्णा. तर आज आपण श्रीमद भागवतम स्कंद 7वा अध्याय 2 बघणार आहोत. याचं शीर्षक आहे असुरराज हिरण्यकश्यप. तर मागच्या अध्यायात आपण बघितलं की जेव्हा युधिष्ठिर महाराज नारद मुनींना विचारतात की शिशुपाल नावाचा राक्षस हा कसं काय भगवंतांच्या शरीरात विलीन होऊ शकतो, त्या प्रश्नाला उत्तर देताना नारद मुनी या अध्यायाची सुरुवात करतात. तर नारद मुनी पहिल्या श्लोकापासून सांगतात. तर ॲक्च्युअली बेसिकली आपण या संपूर्ण अध्यायाच्या श्लोकांचं विभागीकरण अशा प्रकारे केलं आहे की 1 ते 5 अध्याय श्लोक आहेत. त्यात आपण बघतो की हिरण्यकश्यपू हा आपल्या भावाच्या वधाचा शोक व्यक्त करतो. 6 ते 9 ह्या श्लोकामध्ये तो विष्णू वध करण्याचा प्रण करतो. 10 ते 16 या श्लोकांमध्ये तो आपल्या राक्षस गणांना उपदेश देतो, काय काय कसा विनाश करायचा आहे तो. 17 ते 27 यात तो आपल्या पुत्रांचं सांत्वन करतो. 28 ते 36 इथे सुयज्ञ राजाचा इतिहास सांगितलेला गेलेला आहे. आणि 37 ते 48 या श्लोकामध्ये यमराज स्वतः त्या राजाच्या विधवांना सल्ला देतात. आणि शेवटचा पाठ यमराज कुलिंग पक्षाची कथा सांगतात. तर अशा प्रकारे या अध्यायाचं विभागीकरण आहे. तो पहिला विभाग आहे की हिरण्यकशिपू कशा प्रकारे शोकग्रस्त अवस्थेत आहेत. तर नारद मुनी म्हणतात की जेव्हा श्री वरादेवांनी हिरण्याक्षाचा वध केला तेव्हा हिरण्यकशिपू अतिशय क्रोधित झाला आणि शोकग्रस्त झाला. तर त्याची अवस्था कशी होती? आह चेदम वृषा पूर्णम, त्याचे दात आणि ओठ खात तो क्रोधपूर्ण आणि जळजळीत दृष्टीने आकाशाकडे बघत राहिला. कारण आपण जनरली बघतो की भगवंत वर कुठे आकाशात आहे. आकाशात इन द सेन्स भौतिक जगताच्या वरती आध्यात्मिक जगत आहे, म्हणून आपण आकाशाकडे दर्शवतो. तर त्याच्या अशा दृष्टीमुळे संपूर्ण आकाश धुराने भरून गेलं. विचार करा, त्याच्या म्हणजे अजूनपर्यंत त्यांनी तपश्चर्या सुरूच केली नाही, तरी त्यात इतकं बळ होतं की त्याच्या त्या रागाने, त्याच्या क्रोधाने आकाशात धूर पसरला. कराल दंष्ट उग्रदृष्ट्या त्याने आपले भयंकर दात दाखवित आणि सर्वत्र उग्रदृष्टी टाकीत तिरस्कार दर्शक भुवया दाखवित आपल्या हातात त्रिशूल उंचावून आपल्या दानव सभेला तो उद्देशून बोलू लागला. काय बोलला तो? तिथे त्या राक्षसांची नावे पण खूप आश्चर्यजनक आहे. भो भो दानव दैत्येया द्विर्मुध त्रक्ष शंभरः शतबाहू हयग्रीव नमुची पाक इल्वल विप्रचित्ती पुलोमन शकुन. तर हे नावं आपण कधी बघितली नाही दैनंदिन जीवनामध्ये, समाजात कोणी आपल्या मुलांना देणारी. कारण इव्हन कलियुगामध्ये पण व्यक्तींना माहीत आहे की आपल्या मुलांची नावं हे देवतांशी संबंधित असावी, दानवांशी नव्हे. त्यांनी म्हटलं की हे दानवांनो, माझे शब्द ध्यानपूर्वक ऐका आणि त्यानुसार त्वरित योग्य ती कृती करा. नारद मुनी म्हणतात, सपत्नीर घातित क्षुद्रैर भ्रातामय दैता सुरू. तर हा तो काय म्हणतो राक्षसांना? नारद मुनी सांगतात आहे की माझे शत्रू आहेत देवतागण. त्यांनी एकत्रितपणे काय केलं? माझा प्रिय आणि आज्ञाकारक हितचिंतक बंधू हिरण्याक्ष याला ठार मारले. त्यासाठी त्यांनी कोणाची सहायता केली? कोणाची सहायता घेतली? तो विष्णूंची, जे ॲक्च्युली देव आणि दानवांविषयी समभाव बाळगत असतात. तरीही काय केलं? देवतांनी समर्पित होऊन त्यांची उपासना केली आणि त्यामुळे विष्णूंनी देवतांचा पक्ष स्वीकारला आणि हिरण्याक्षाचा संहार झाला. तर या ॲक्च्युली आपण अध्याय पहिल्यामध्येच बघितले की कशा प्रकारे सामान्य जनतेला एक डाऊट असतो की काय भगवंत हे समदर्शी असताना कुठल्या एका पक्षाची बाजू का घेतात. आणि ते स्वतः सांगतात गीतेमध्ये, समोहम सर्वभूतेषु नमे द्वेषोस्ति न प्रिय.
तर आपण त्याचं संपूर्णतः विश्लेषण अध्याय 1 बघितलं आहे की कुठल्याप्रमाणे भगवंतांना कोणाच्याच प्रती प्रेम किंवा द्वेष नाही आहे, पण भगवंतांना सर्वच जण सारखेच अंश असल्याकारणाने जोही त्यांना प्रेमपूर्वक समर्पण करतो ते त्यांना सर्वस्व अर्पण करतात. आणि हे सगळ्यांना लागू पडतात. म्हणजे ते दानवांनी पण समजा भगवंतांची प्रेमपूर्वक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनाही तशाच प्रकारचा प्रतिसाद मिळतो. इथे प्रभुपाद म्हणतात की फक्त देवतांना नाही पण दानवांनाही माहीत आहे की विष्णू हे स्वयं भगवान आहेत. पण काय होतं की दानव जे आहेत हे फक्त या कार्यांना जाणतात पण त्याचा अंमल करत नाही. भगवान विष्णूंच्या आदेशांचं ते पालन करत नाही. आणि देवतांना माहिती आहे भगवंत जे आहेत हे स्वयं भगवान आहे श्री विष्णू, आणि ते पूर्णपणे भगवंतांच्या आदेशांचं पालन करतात. म्हणून इथे नारद मुनी काय म्हणतात, सपत्नेर, इथे हिरण्यकश्यप म्हणतो आहे. हिरण्यकश्यपद्वारे एक काय प्रकारे बघतोय आपण की जसं देव आणि दानव यांची तुलना कशी केली आहे की एका स्वामीच्या 2 पत्न्या आहेत. सपोज सपत्नी, एक पत्नी जी आहे ती संपूर्णतः शरणागत आहे आणि दुसरी जी आहे ही द्वेषी आहे. दानव हे द्वेषी आहेत भगवंतांचे आणि देवतागण हे त्यांचे हितेशी आहेत. तसे हे सवतींची तुलना केलेली आहे. आणि साहजिकच आहे, भगवंत काय करतात आहे, जे सरेंडर आहे त्यांची काळजी घेतात. नंतर तो म्हणतो की या समभावी विष्णूंनी काय केलेलं आहे, आपला नैसर्गिक स्वभाव त्यागला आणि मायेने प्रभावित झाल्यामुळे त्यांनी आपल्या भक्तांना अर्थात देवतांना प्रसन्न करण्यासाठी वराह रूप धारण केले आणि निरागस लहान मूल जसे कोणाकडे झेपावते तसे ते देवतांचा पक्ष घेतात. आणि आता मी विष्णूचे मस्तक धडावेगळे करीन आणि त्यांच्या रक्ताने माझ्या रक्तपिपासू बंधूला संतुष्ट करेन, त्यामुळे मी सुद्धा संतुष्ट होईल. तर हा आहे श्लोक नंबर 7 आणि 8. यात प्रभुपाद तात्पर्यामध्ये 4 गोष्टी सांगतात. कशा प्रकारे एक प्रकारे असुर लोक भगवंतांना समभावी त्यांचा स्वभाव स्वीकारतात, पण आता इथे त्यांच्या हिताशी कार्य झालं नाही म्हणून ते काय करतात, त्यांची जी भगवंताची द्वेषी वृत्ती असल्या कारणाने मोघाशा मोघ कर्माणू मोघ ज्ञाना विचेतसा, यांचं हे जे भगवंतांबद्दलचं ज्ञान आहे ते त्यांच्या कुठल्याच प्रकारे कामात येत नाही, कुठल्याच प्रकारे त्यांना प्रगतिशील बनवत नाही. म्हणून ते अशा निष्कर्षावर येतात आहे की भगवंत मायेच्या प्रभावात येऊ शकतात. हे हिरण्यकश्यप म्हणतो आहे. हा विचारच मुळे दाखवतो की कशा प्रकारे हा व्यक्ती मायेत आहे जो भगवंतांना मायेने प्रभावित झालेला सांगतो आहे. तर त्याने त्याला म्हणून म्हटलं आहे की काय म्हणतो की मायेने प्रभावित होऊन त्यांनी वराह रूप धारण केलं. तर हे एक मायावाद्यांचं पण म्हणणं आहे की अव्यक्तम व्यक्तिमापन्नम, तर अव्यक्त म्हणजे भ्रमण आणि व्यक्त म्हणजे साक्षात पुरुष. तर इथे बेसिकली भगवंतांची कांती ही भ्रमण आहे, पण मायावादी लोक पण काय सांगतात आहे की यांचं अपराधात्मक युक्तिवाद आहे की भगवंत जे आहेत हे निराकार आहेत, पण त्यांची अवतरणं जे आहेत ते ॲक्च्युली मायेने प्रभावित झालेले आहे. तर यामुळे ते भगवंतांचे काय होतात आहे, अपराधी होतात. तर इथे तिसरा मुद्दा काढतात आहे. तर इथे म्हणून भगवंत स्वतः म्हणतात अशा व्यक्तींना की अवजानंती माम मूढा मानुषीम तनुमाश्रिता, जो व्यक्ती भगवंतांचं अस्तित्व हे मानुषीम समजतो म्हणजे भौतिक समजतो त्याला एक मूढ म्हणून म्हटलं आहे, मूर्ख व्यक्ती म्हटलं आहे. तर इथे एक सकारात्मक तुलना केली आहे की बेसिकली इथे हिरण्यकशिपू थोडा द्वंद्व अवस्थेत आहे.
मायावाद पण म्हणतो आहे, पण इथे दुसऱ्या म्हणतो आहे की विष्णूचे मस्तक मी धडा वेगळे करेल. तर अशा प्रकारे इथे तो विष्णूचं साकार रूप स्वीकारतो की विष्णू हे काय समभावी आहेत, त्यांचं सकारात्मक रूप आहे, त्यांना काय करेल, मी त्यांचं मस्तक धडा वेगळं करेल. तर हे जे विष्णूच्या रूपाचं निदान प्रतिकूल रूपाने तरी त्यांचं चिंतन चाललेलं आहे. या चिंतनाने यांना संधी मिळते की यांच्या पापकर्मांचा नाश होईल जेव्हा भगवंत त्यांचा विनाश करतात आणि त्यांना सायुज्य मुक्ती मिळू शकते. चौथी गोष्ट दिली आहे की यांनी म्हटलं की आणि त्यांच्या रक्ताने माझ्या रक्तपिपासू बंधूला संतुष्ट करेल. म्हणून इथे असुरांना इतरांचे रक्त पिणे फार आवडतं. म्हणून लिहिलं की सर्वच असुर मांसाहारी आणि रक्तपिपासू असतात. प्रभुपाद म्हणतात की म्हणून आपण म्हणतो की इव्हन आपण कुठल्याच प्रकारे मांसाहार तर सोडाच, पण बेसिकली आपण तामसिक आहार पण स्वीकारत नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्ती उपरतम अष्टामी प्रयतात्मना. जेव्हा भगवंतना प्रेमपूर्वक आपण पत्रम पुष्पम फलम तोयम ऑफर करतो तेव्हा भगवंत ॲक्च्युली काय होतात, त्यांना कशाचीच गरज नाही, पण त्या प्रेमापोटी ते काय होतात, भक्तांची बाजू घेतात. तर एक प्रकारे हा त्यांचा सर्वात आकर्षक गुण दर्शवतो, भक्तवत्सल. भक्तवत्सल इन द सेन्स की तो भक्त होण्यासाठी कुठल्याच याची पात्रता नाही आहे बेसिकली, की अरे असुर होऊ शकत नाही. पात्रता भक्त होण्यासाठी काय आहे, तदहम भक्ती उपरतून भगवंतांना अनुकूल रूप्या भक्ती आणि प्रेमाने जेव्हा आपण भगवंतांची शरणागती घेतो तेव्हा भगवंत आपलं सर्वस्व त्यांना देतात. इथे जेव्हा मायेचा प्रभाव म्हटलेला आहे तेव्हा प्रभुपाद लिहितात की इथे माया जेव्हा भगवंत आणि भक्ताशी संबंधित त्याचा उपयोग केला जातो तेव्हा त्याला काय म्हणतात, प्रेम. तर हिरण्यकशिपूच्या दृष्टीने जेव्हा भक्त प्रेमपूर्वक काही अर्पण करतो भगवंतांना तेव्हा भगवंत त्यांची बाजू घेतात, त्याला तो माया म्हणतो आहे. आणि जेव्हा एखादा श्रील प्रभुपादांसारखे भक्त बघतात आहे की जेव्हा भगवंत भक्तांची बाजू घेतात तेव्हा ॲक्च्युली ते काय, शुद्ध प्रेम आहे, तो अवघडून नाही आहे. हा भगवंतांचं हे स्वाभाविक प्रेमाचं लक्षण आहे. आणि स्वाभाविक काय आहे की इव्हन प्रल्हाद महाराज हे असुर कुळात आले तरी ते त्यांचे सर्वोत्कृष्ट भक्त झाले. नेक्स्ट आहे इथे म्हटलं की रक्ताने मी काय करेल, तर भगवंताचा विष्णूचा शिरच्छेद करेल आणि रक्त भूमीवर सांडेल. इथे प्रभुपाद तात्पर्य लिहितात की पुष्पहार आणि रक्त हे रुधिर म्हणजे लाल रंगाचं असतं. तर यांची इच्छा आहे असुरांची की लाल रक्त विष्णूंचं बघणे, पण त्यांची इच्छा कधीच पूर्ण होऊ शकत नाही, कारण भगवंतांचा मृत्यू कधी होऊ शकत नाही. भगवंतांचं शरीर जे आहेत हे कुठल्याच शस्त्राने कापल्या जाऊ शकत नाही. पण त्यांची जी इच्छा आहे लाल रंग बघण्याची, ती त्यांना जेव्हा असुरांचं भगवंतांच्या हातून मुक्ती मिळते, त्यांचा वध होतो, तेव्हा वैकुंठात त्यांना सायुज्य मुक्ती मिळाल्यानंतर भगवंतांच्या गळ्यामध्ये जो असणारा लाल पुष्पहार जो आहे तो प्रसाद म्हणून त्यांना मिळतो आणि त्यांची जी इच्छा पूर्ती होते. तर विचार करा, भगवंत एखाद्या असुरांची इच्छा पण पूर्ण करण्यासाठी तयार असतात, तर आपण भक्तांनी या भौतिक जगात ऐहिक सुख न मागता आध्यात्मिक जे सतत भगवंतांची सेवा का नाही मागावी. म्हणून म्हटलं किम पुन्हा ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तदा अनित्यम असुखम लोकम इमम प्राप्य भजस्म माम. की या अनित्य आणि असुखम लोकम या भौतिक जगत त्याचे दोन लक्षणं काय आहेत, अनित्यम तात्पुरतं आहे आणि असुखम यात फक्त दुःख मिळणार आहे. या भौतिक जगात आपण आलो आणि
गुरूंचा सानिध्य मिळालेलं आहे. त्यात समजा तो किम पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षे, तर भक्त बनायला आपल्याला समजा संधी मिळालेली आहे, तर का नाही इमम प्राप्य भजस्व माम, आपण पूर्णतः भगवंतांचं भजन का नाही सुरू करावं, तर ती आपल्याला भगवंतांचं सानिध्य प्राप्त होईल, शुद्ध भक्तिमय सेवा प्राप्त होईल. इथे हिरण्यकशिपू राक्षसगणांना उपदेश देतो की देवतांचाही विनाश करण्याची जेव्हा आपल्याला इच्छा असेल तर काय करायचं आहे. तो उदाहरण देतो तो की एखाद्या वृक्षाचं मूळ कापलं तर तो वृक्ष आपोआप खाली पडतो आणि त्यांच्या शाखा आणि पाने सुकून जातात. म्हणून काय करा तुम्ही, तर बेसिकली जेव्हा मी विष्णूंची हत्या करेल तेव्हा आपले जे शत्रू मेन आहे कोण, देवतागण, हे आपोआपच आपला प्राण त्यागतील. कारण काय, त्यांच्या जीवनाचं उगमस्थानच नष्ट होईल. म्हणून डायरेक्ट आपण देवतांवर अटॅक करण्यापेक्षा विष्णूलाच मी संपून टाकेल. तर इथे प्रभुपाद लिहितात की देवतागणांना म्हटलं की हे जेव्हा विष्णू प्राणा दिवो कसा, विष्णू प्राण म्हणजे देवतांचा प्राण आहे विष्णू. तर इथे अप्रत्यक्षपणे असुरगण काय करतात आहे, देवतांचा आदर करतात आहे, देवतांची स्तुती करतात आहे. कशा प्रकारे यांनी भगवंतांना पूर्णपणे समर्पित केलेलं आहे. तर आता कामाला लागा. काय करतात ते, तावद यद्यात भुवम यूयम ब्रह्मक्षत्र समेधिता. तर आता 10 ते 16 मध्ये हिरण्यकशिपू म्हणतो की मी आता काय लागेल, मला पावर लागेल, शक्ती लागेल, म्हणून आता मी विष्णू हत्येच्या कार्यात गुंतलेला असो, म्हणजे आता मी तपश्चर्या करणार आहे. तेव्हा तुम्ही काय करा, तोपर्यंत पृथ्वीलोकात जा आणि ब्रह्मक्षत्र समेधिता, ब्रह्म आणि क्षत्र, ब्राह्मणी संस्कृती आणि क्षत्रियांच्या शासनाला समाप्त करा. कारण पृथ्वी ही या दोघांमुळे समृद्धशाली झालेली आहे आणि हळूवारपणे यांचा नाश झाला तर काय होईल, आपोआपच सर्व काही नष्ट होईल. तर हा डायरेक्ट आघात आहे भगवंतांच्या आदेशावर. चातुर्वर्णे मया सृष्टम गुणकर्म विभागशः. ही सृष्टीची निर्मिती केल्यानंतर त्यात वैदिक संस्कृती निर्माण करण्याचं कार्य पण भगवंतांनी स्वतः पार पाडलं. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा प्रकारे यांनी ही विभागणी त्यांच्या गुण आणि कर्मानुसार करून दिलेली आहे. आणि वरिष्ठ ब्राह्मण आणि क्षत्रियांनी ही जबाबदारी घेतली की इतर वैश्य आणि शूद्र यांनाही प्रेरित करावी की कशा प्रकारे आपल्या जीवनाचा मेन उद्देश ठेवणे की मुक्ती प्राप्त करण्यास, जन्म मृत्यू जरा व्याधीतून आपण मुक्त व्हावं. तर या दोन ब्राह्मणी संस्कृती आणि क्षत्रियांच्या शासनाला समजा नेस्तनाबूत करण्यात आलं तर ही पूर्ण वैदिक संस्कृतीच नष्ट होईल. म्हणून यांनी तो उद्देश दिला. कारण इवन बघा की प्राणी असो, देवता असो, असुर असो, मानव असो, या सगळ्यांना लागणाऱ्या सर्व गरजा, भौतिक गरजा हे पुरवण्याचं काम कोण करतात आहे, भगवान विष्णू, श्रीकृष्ण. जसं आपल्याला खायला, आपल्या अस्तित्वाला आपल्याला पाणी लागतं, खायला प्यायला भाज्या लागतात, इवन मांसाहार करणाऱ्यांना, मदिरा पिणाऱ्यांना, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत या भगवंत पुरवतात. कोणीच कुठल्या फॅक्टरीमध्ये काही निर्माण करू शकत नाही. त्याच प्रकारे आपल्याला लागणारी उष्णता, प्रकाश, पाणी, वायू ह्याही जीवनावश्यक वस्तू कोण पुरवतात, तर भगवंत पुरवतात. हे का उपलब्ध करून दिलेलं आहे, जेणेकरून आपलं भौतिक आणि आध्यात्मिक अस्तित्व, आत्मा आणि शरीर व्यवस्थित राहावं, निरोगी राहावं आणि त्याने आपण भक्तिमय सेवा करण्यासाठी सुदृढ राहावं. म्हणून या सर्व वस्तूंचा एकमेव उपयोग कशाला असावा, आत्मसाक्षात्कारासाठी असावा. हेच आपलं वैयक्तिक स्वातंत्र्याचा एकमेव सदुपयोग ठरू शकतो. पण जे हे करत नाही, त्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करतात, त्याची तुलना काय केलेली आहे, चोरांशी केलेली आहे. कारण ते काय करतात आहे, या सर्व वस्तूंचा उपयोग स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी करतात.
आणि त्याचा परिणाम म्हणजे भवबंधनात सदैव भरकटत राहतं. पुनरपि जननम पुनरपि जठरम. तर या चोरांच्या समाजामध्ये कितीही मॉरल प्रिन्सिपल फॉलो केले, की तपश्चर्या करून किंवा दानधर्म करून पृथ्वीवरून ते स्वर्गलोकात पण व्यक्ती प्रगत झाला, तरी तो चोरच ठरवला जाईल जर त्याने आपल्या जीवनाचा उद्देश काय ठेवला, इंद्रियतृप्ती. म्हणून म्हटलं आहे की चोरांचा समाज कधीच सुखी राहू शकत नाही. म्हणून बघतो की कितीही प्रयत्न केले आपल्या भौतिक जगात रामराज्य आणण्यासाठी, पण रामाला सोडून आपापसात त्या भूमीचा योग्य वाटप करून आपल्या इंद्रियतृप्तीसाठी त्याचा उपयोग करण्यासाठी, तर तरी कधीही हा समाज सुखी राहू शकत नाही. एकमेव संधी या कलियुगात काय दिलेली आहे की संकीर्तन यज्ञाने काय होऊ शकतं, आपल्या हृदयातील सुप्त कृष्ण भावना जागृत होऊ शकते. तर याचा एक प्रयत्न म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे, जीवन सार्थक करीत कर परोपकार, तरच या मानव जीवनाचा सदुपयोग होऊ शकतो. नेक्स्ट, तर ब्राह्मणी संस्कृती आणि क्षत्रिय शासन नष्ट करा. दुसरं काय करा म्हणतोय तो, की इथे परत एक सायकल सांगितली त्यांनी, कशा प्रकारे या भौतिक जगात यज्ञ हा जो आहे तो देवतांना आणि विष्णूंना अस्तित्वात ठेवतो, इन द सेन्स सुखी ठेवतो. तर जेव्हा यज्ञ होतो तेव्हा भगवान विष्णू जे आहेत हे प्रसन्न होतात आणि देवता, पितर, इतर सामान्य लोक जे आहेत हेही आपल्या त्यांना लागणाऱ्या इतर सर्व उपस्थित वस्तू त्यांना उपलब्ध होतात आणि त्यांनी परत ते यज्ञ करतात आणि त्यांना ही संधी मिळत राहते की कशा प्रकारे त्यांचा कृष्णाशी संबंध प्रस्थापित होतो. पण जेव्हा ब्राह्मणांचा विनाश होतो तेव्हा क्षत्रियांना यज्ञ आचरण्यासाठी प्रेरित करणारा असा एकही घटक समाजामध्ये अस्तित्वात राहत नाही. क्षत्रियांना नेहमी मार्गदर्शनासाठी ब्राह्मण लागतात आणि म्हणून हा यज्ञ संपुष्टात आला की काय होतं, देवतांनाही त्या यज्ञाचा प्रसाद मिळत नाही आणि तेही आपोआप मरण पावतात. प्रभुपाद तात्पर्य लिहितात की एक ही ब्राह्मणी संस्कृती या कलियुगामध्ये जिथे बहुसंख्य लोक क्षुद्र आहे, ही परत पुनर्जीवित करू शकतो आपण जर भगवंतांचं पॉवरफुल हरिनाम हे घेतलं तर. हरे नाम हरे नाव हरे नामेव केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. या कलियुगात इतर कुठली अशी ही पॉवरफुल पद्धत नाही आहे ज्याने ही आपली सुप्त भावना जी आहे भगवंतांबद्दल ती जागृत करू शकतो आपण. तर त्याचा एक आपण काय, हा संकीर्तन यज्ञ आपण खूप महत्त्वाचा म्हणून स्वीकारणे आवश्यक आहे. अजून काय करा, यत्र यत्र द्विजा गावो वेदा वर्णाश्रम क्रिया. जिथे जिथे गायी आणि ब्राह्मण आहेत तिथे जा आणि तिथे त्या सर्व वर्णाश्रम ठिकाणांना आग लावा. आणि जीवनाचे उगमस्थान काय, तर वृक्षांपासून आपल्याला फळं, फुलं, भाज्या बिजं या सगळ्यांना मुळापासून कापून टाका. आदेश नंबर 3. प्रभुपाद इथे लिहितात की कशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये ॲक्च्युली आपल्याला फॅक्टरी प्रॉडक्टची गरज नाही. ज्याच्याकडे एक गाय आहे, 1 एकर जमीन आहे आणि तो त्या जमिनीमध्ये धान्य, फळं, पालेभाज्या सगळं उगवू शकतो आणि गायीपासून दूध मिळू शकतं त्याला आणि यामुळे तो आपलं जीवन व्यवस्थित जगू शकतो. अन्न, वस्त्र आणि निवारा आणि संपूर्ण वेळ तो काय करू शकतो, आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रयत्न करू शकतो. पण सध्या काय बघतो आपण, अनावश्यक गोष्टींसाठी म्हणजे पेपर, न्यूजपेपर, नंतर निरर्थक साहित्य, वर्तमानपत्रे, इतर अनावश्यक गोष्टी जाणून घेण्याची इच्छा, या गोष्टींसाठी
इतक्या प्रमाणात वृक्षतोड चालू आहे की वृक्षांचा नाश चालू आहे की एक दिवस येईल की ॲक्च्युली पृथ्वीवर वृक्षच राहणार नाही. या आता सध्या पण परिस्थिती आहे की कागद निर्मितीच्या कारखान्यांना इतक्या प्रमाणात लाकूड पुरवण्यात येत आहे. तर प्रभुपाद इथे सांगतात की या सगळ्या कार्यामुळे आपण भूमींकडचा शाप घेतो आहे. आणि जसं म्हटलं की या सगळ्यांचा उपयोग जर आपण यज्ञ म्हणून केला तर तो आपल्यालाही त्याचा लाभ होईल आणि त्या या यज्ञामध्ये आहुती ज्या लाकडांची लागते, ज्या वृक्षांची लागते, त्यांनाही पुण्य मिळेल. म्हणून यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र लोकोयम कर्मबंधना. तर यज्ञार्थात कर्म केले तर आपण मुक्त संघ समाचार होईल. पण अन्यत्र पण जर स्वतःच्या इंद्रियतृप्तीसाठी आपण त्याचा उपयोग केला तर काय होईल? लोकोयम कर्मबंधनात आपण बद्ध होऊ. म्हणून एकमेव काय करावं? तर आसुरी संस्कृतीचं लक्षण जे आहे हे मॅगझिन्स, वर्तमानपत्र छापणे हे बंद करून फक्त इस्कॉनच्या साहित्य प्रकाशनासाठीच कागदाचं उत्पादन करावं. तरच त्या सर्व झाडांनाही मुक्ती मिळेल आणि ते भगवंतांच्या सेवेमध्ये लागू शकते. पुढे तो म्हणतो, इति ते भर्तुर निर्देशम आदाय शिरसाधृत तथा प्रजानाम कदनम विदधू कदन प्रिया. इथे एक वर्ड आलेला आहे कदन प्रिया. तर मागे आपण एक शब्द बघितला सपत्ने. सपत्ने म्हणजे सवती. देव आणि दानव यांना सवती म्हटलेलं आहे. विष्णू स्वामी आहे आणि 2 दासे आहेत. पण त्या 2 दासांमध्ये एक शरणागत दासी आहे देवतागण आणि दुसरे असुर जे आहेत दासच आहेत पण द्वेषी आहेत भगवंतांचे, विष्णूंचे. दुसरं इथे येतो आहे वर्ड कदनप्रिया. कदनप्रियाचा अर्थ आहे ज्या जीवांना इतरांचा छळ व विनाश करणे खूप आवडतं मनापासून. सायको पेशंट म्हणतात त्यांना. तर इथे नारद मुनी म्हणतात की या सगळ्या असुरांनी हे आदेश मानले, आदेश ऐकले आणि त्यांना काय आलं की त्यांना जी ॲक्च्युली बेसिकली त्याला म्हणतात खाज, की अरे कसं देवतेचे भांडण करू किंवा कसं पृथ्वीवर जाऊन काय करू, आम्ही भयानक प्रमाणात नायनाट करू, सगळ्या जाळून टाकू. तर त्यांना काय मिळालं, एक ऑर्डर पण मिळाली. तर त्यांनी त्यांच्या आदेशाला शिरसावंदन मानले आणि मोठ्या आदराने त्यांना नमन केले हिरण्यकशिपूला आणि सर्व जीवांचा द्वेषाने छळ करण्यास प्रारंभ केला. यांनाच म्हणतात कदन प्रिया. तर त्या काळात सत्ययुगाची गोष्ट आहे ही. सत्ययुगात पण असे प्रकारचे व्यक्ती होते. इवन आपण बघतो की सिरियल किलर्स हे कलियुगातही उपलब्ध आहेत, जे विनाकारण लोकांना छळ काढताना त्याच्यात त्यांना आनंद मिळतो. तर या आदेशाचं पालन करून त्यांनी काय काय केलं? पुढील सर्व स्थळांना आग लावल्या. नगर, ग्रामे, गोठे, नंतर उद्यानं, कृषी क्षेत्रे, नैसर्गिक वने, साधूंचे आश्रम, मौल्यवान धातूंचे उत्पादन करणाऱ्या खाण्या, शेतकऱ्यांची घरं, सर्व खेडी आणि गवळ्यांचे वाडे आणि इवन राजांच्या राजधान्या या सगळ्यांना त्यांनी आग लावली. आणि काही असुरांना त्याच्यावरच संतुष्टी नाही आली म्हणून त्यांनी काय केलं? सर्व ब्रिजेस म्हणजे सेतू, संरक्षक भिंती आणि नगरद्वारे तोडून टाकली. म्हणजे आपापसात इतर राजे भांडतील. काहींनी हातात कुऱ्हाडी घेऊन आंबा, फणस आणि उपजीविकेसाठी महत्त्वपूर्ण असणारे जे फळ आहे की नाही, जसं फणस, आंबा हे जे मेन आहेत, ज्याच्यात लोकांना ॲक्च्युली मुख्य अन्न आहे, ते आवडणारे फळ आहेत, त्यांनी मुळासकट कापून टाकले. आणि इतर असुरांनी मशालींद्वारे प्रजाजनांच्या निवासस्थानांनाही आगी लावल्या. म्हणजे तुम्ही घरातही राहू शकत नाही आणि बाहेर पण काही नाही. याचा परिणाम काय झाला?
एवं विप्रकृते लोके दैत्येंद्रा अनुचरे मुहु दिवम देवा परित्यज्य भुवी चेरुर अलक्षितः. दिवम देवा परित्यज्य, देवतांना यज्ञाचा प्रसाद मिळत नाही आहे म्हणून त्यांनी बेसिकली काय बघितलं तर त्यांचा स्वर्गीय निवासस्थानाचा त्यांना त्याग करावा लागला. आता आपण बघतो की जनरली गावातले लोक यांना बेसिकली असं म्हणू शकत नाही खायला मिळत नाही, पण त्यांना जी शहरातील जे आमिष असतं काय लाईमलाईट, हाय क्वालिटी लाईफ, त्यामुळे ते खेड्यांचा त्याग करतात आणि शहरात येतात, हे की नाही. तर इथे देवतांची परिस्थिती अशी झाली की त्यांना स्वर्गात काही मिळत नव्हतं म्हणून ते पृथ्वीवर फिरू लागले की यज्ञ का होत नाही आहे. जॉब प्रोफाईल म्हणजे बेसिकली जॉब का नाही चाललेलं आहे. तर त्यांनी अदृश्य होऊन, कारण असुर काय करतात आहे, असुर जे आहेत हे पृथ्वीवर नायनाट करतात आहे. तर त्यांनी देवतांना बघितलं काय होईल, ते त्यांच्या मागे लागतील म्हणून ते अदृश्य रूपात भूतलावर भ्रमण करू लागले देवताकडे. आणि त्यांनी बघितलं की सगळीकडे विनाश होत आहे. तर हा एक सीन त्यांनी सांगितलं नारद मुनींनी की इथे असुर म्हणजे हिरण्यकशिपूचे जे कार्यकर्ते यांनी हा विनाश चालू केला. आणि हिरण्याक्ष स्वतः काय करायला लागला, आता त्याला विष्णूंची हत्या करण्यासाठी तपश्चर्या करायची आहे, पण त्याआधी त्याच्या स्वगृही काय चाललं आहे, आता पूर्णपणे शोक चालला आहे, कारण त्याच्या भावाचा वध झाला आहे. तर त्याची जी आई आहे, त्याच्या भावाची पत्नी आणि त्याचे पुतणे यांचं सांत्वन करणे ही त्याची जबाबदारी आहे, कारण हा सगळ्यात घरात मोठा आहे. कारण कश्यप ऋषी हे अशा प्रकारे अनासक्त व्यक्ती आहेत की जे सदैव समाधीस्थ असतात, म्हणजे आपल्या जंगलामध्ये जाऊन ते समाधी करतात आहे, यज्ञ करतात, जे काय करतात, आणि कधी काळी ते घरी परत येतात आहे. त्यामुळे आता पूर्ण जबाबदारी हिरण्यकश्यपूची. म्हणून तो काय करतो, हे आपल्या पुतण्यांचं सांत्वन करतो 17 ते 27 मध्ये. तर याचे पुतणे पण एक पॉवरफुल व्यक्ती आहेत. त्यांची नावं आहे शकुनी, शंबर, धृष्टी, भूतसंतापन, वृक, कालनाभ, महानाभ, हरिश्मश्रू आणि उत्कच. इथे हा राक्षस आहे, त्यांनी आपल्या राक्षस मित्रांना एकदम कठोरतेने उपदेश दिले की जा जाळा वगैरे, पण इथे पुतण्याशी बोलताना एकदम मधुर वाणीने तो बोलतोय, त्यांचं सांत्वन करतोय. इथे जे पॉलिटिशियन जो असतो त्याचा गुण दिसतो इथे. कशा प्रकारे देश काल पात्रानुसार कोणाशी कसं बोलावं हे त्यांना व्यवस्थित जमतं. तो प्रयत्न करू लागला. फर्स्ट कधी काय म्हटलंय ते, अंबाब हे वधूपुत्रा वीरम माहर्थ सोचितुम रिपोर अभिमुखे श्लाघ्य शूराणाम वद इप्सित. फर्स्ट थिंग, जसं श्रीकृष्ण यांनी पण अर्जुनांना काय सांगितलं की मा शोचितुम अर्हती, शोक करू नको, कुठल्या शरीराच्या विनाशाचा शोक करू नको. सिमिलरली इथे हिरण्यकश्यप काय म्हणतात आहे की वीर व्यक्तीच्या मृत्यूसाठी शोक करू नये. कारण युद्धामध्ये वीर प्राण त्यागणे म्हणजे त्याच्यासाठी खूप गौरवशाली असतं. कारण शूराला म्हातारपणी खाटेवर झोपायची इच्छा नसते, त्याला काय असतं, इच्छा युद्धामध्ये युद्ध करताना मरण यावं, आणि तसंच त्याला मिळालं. म्हणून तुम्ही शोक करू नका. 21वा श्लोक जो तो खूप महत्त्वाचा आहे, तो तुम्हाला पाठ करणे. भूतानाम इह संवासम प्रपायाम इव सुब्रते देवेन एकत्र नीतानाम उन्नीतानाम स्वकर्मभी. हा फिलॉसॉफिकल श्लोक आहे की जिथे
संसारात काय चाललेलं आहे हे हिरण्यकश्यप सांगतात थोडक्यात. अशा प्रकारे या भौतिक जगात सर्व जीव काही कुटुंबामध्ये एकत्र येतात, काही वर्ष राहतात आणि काही वर्षानंतर ते असे विभक्त होतात ते परत कधीच भेटत नाही. एका कुटुंबात काही काय 4 भाऊ असतात, त्यांच्या पत्न्या, त्यांचे मुलं, सगळ्याच पूर्वी असं जॉईंट फॅमिली असायची. त्यात असे घनिष्ठ संबंध असायचे एकमेकांचे. पण जसे जसे एक 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 आपले त्या शरीर त्यागत असतील त्यानंतर ते कधीच परत एका कुटुंबात येत नाही. ह्याची 3 उदाहरणं देतात. तर पहिला दिवस आहे पपायाम इव सुव्रत. पपायाम म्हणजे ही पाणपोई. तर पूर्वी आपण बघत होतो की कुठल्याही तीर्थक्षेत्राला लोकांना फ्री पाणी आणि भोजन मिळायचं. तिथे पाणपोई जिथे असते तिथे असं विचार करत नाही, अरे ही कोणासाठी आहे. ते सगळेच जण येतात तिथे, आहे की नाही. लाईनी लागतात, पाणी पितात, विचारतात अरे तुम्ही कुठल्या गावचे, कुठे चालले, सो अँड सो फोर्थ. आणि त्यानंतर ते जेव्हा आपापल्या रस्त्याला लागतात तेव्हा ते कधीच भेटत नाही त्यानंतर. त्याच प्रकारे जीव हा आपल्या पूर्वकर्मानुसार आणि क्युम्युलेटिव्ह एक रिॲक्शनमुळे तो एका कुटुंबामध्ये जन्माला येतो. त्यात काही संबंध असतात आणि त्या जन्मात आपल्या कर्मानुसार तो सगळीकडे आपापल्या विशिष्ट दिशेने चालले जातात. ते परत कधीच भेटत नाही. ही आहे प्रकृतीची निर्मिती आणि त्याचं कार्य. दुसरं उदाहरण दिलेलं आहे की जग हे बंदीशाळा. बंदीशाळा म्हणजे कारावास. तर कारावास म्हणजे तुरुंग. त्या तुरुंगात पुष्कळ प्रकारचे कैदी असतात. पण त्या कैद्यांची जी शिक्षा असते ती वेगवेगळ्या वर्षांची असते. काही जणांना 5 वर्ष, काही 10 वर्ष, काहींना जन्मठेप असते. पण त्या विशिष्ट काळात ते पण अशा प्रकारे एकत्र राहतात, एकत्र जेवतात, एकत्र श्रम घेतात आणि त्यांना वाटतं की हेच आपलं काय आहे, कुटुंब आहे. पण जशी त्यांच्या शिक्षेचा कालावधी समाप्त होतो तेव्हा ते आपल्या विभिन्न स्थानी निघून जातात. तिथे नाही थांबत की अरे माझ्या मित्राची अजूनपर्यंत सुट्टी झाली नाही म्हणून मी पण थांबतो, असं नाही करत. ते निघून जातात. आणि त्याच प्रकारे तिसरं उदाहरण दिलं की जसं नद्यांमध्ये सदैव लाटा येत राहतात. नदी म्हणजे लाटा, त्या लाटा थांबत नाही. तर अशा लाटांच्या सदैव येणाऱ्या प्रभावामुळे कधीकधी गवताची विविध पाती एकत्र येऊन त्याचा समूह होतो. काही काळानंतर ते राहतात एकत्र आणि परत एक लाट येते आणि ते त्यांना विभक्त करून टाकते. आणि त्यानंतर ती जी गवतांची पाते जी आहे, पानं आहेत, ते सर्वत्र इतरत्र चालले जातात. ते कधीच परत एकत्र येत नाहीत. ती जी लाट आहे ती आहे काळ. तर सगळ्याच लाटा काळ आहेत. पण एक काळ जो असतो तो विभक्त करणारा असतो आणि एक काळ असतो तो एकत्रित आणणारा असतो. पण यामध्ये दैवेन एकत्र, इथे काय ही रचना व्यवस्था कोण आहे, प्रकृती क्रियमाणांनी गुणे कर्माणी सर्वशः. तो प्रकृती घडवून आणते, पण तिच्या मागे कोण आहे, भगवंत स्वतः. दैवी ही एशा गुणमयी मम माया दुरत्यया. तर भगवंतांच्या इच्छेने दैवेनं एकत्र, हे सगळं भगवंतांच्या मार्गदर्शनानुसार होत आहे. त्यात जो व्यक्ती भौतिक आणि आध्यात्मिक जबाबदाऱ्या यांचं संतुलन करतो तो कधीच या भौतिक जगात आसक्त होऊन राहत नाही आणि मृत्यूनंतर तो आध्यात्मिक जगात जातो. तिथे तात्पर्यात प्रभुपाद मेन्शन करतात की हा विचार येणे पण खूप हुशार व्यक्तीला पाहिजे. त्यासाठी आत्मसाक्षात्कार करण्याच्या मार्गावर असणाऱ्या व्यक्तीला हे समजेल, कारण ऑब्झर्वेशन आहे त्याचं. तर राक्षस हे प्रगत ज्ञानी आहेत. त्यांना माहिती आहे की शरीर हे जे आहेत हे नश्वर आहे. शरीर जे आहे नाश पावणार आहे. त्याचा उपभोग घ्या, असं त्यांचा पुरेपूर उपभोग घ्या, त्याचा त्यांचा निष्कर्ष असतो.
तर या जो शरीर हे नाश पावणार आहे, आत्मा हा अमर आहे, या बुद्धीचा उपयोग भगवंतांच्या सेवेमध्ये असुर कधीच आणत नाही, म्हणून त्यांना असुर म्हणतात. देवी देवता जे आहेत हे आपल्या पूर्ण बुद्धीचा वापर करून सदैव भगवंतांच्या आदेशाचं पालन करतात. म्हणून सांगितलं की कारणम गुणसंगोयस्य सदसद योनी जन्मसु. जसे कार्य त्या कार्यांमुळे आपल्याला पुढचा जन्म मिळेल. पुढे हिरण्यकशिपू सांगतो की या भौतिक जगामध्ये सर्व जीव आपल्या आंशिक स्वातंत्र्याचा काय करतात आहे, एक तर दुरुपयोग करतात आहे, एक तर सदुपयोग करतात आहे. जे आंशिक स्वातंत्र्याचा दुरुपयोग करतात ते स्वतःची दिशाभूल करतात आणि या आपल्याला मिळालेले स्थूल आणि सूक्ष्म जे शरीर आहेत त्याचा दुरुपयोग करून आपलं अस्तित्व इथे शाबूत करतात आणि हे संपूर्णतः विसरून जातात की ॲक्च्युली आपला काही भगवंताशी संबंध आहे की नाही. म्हणून जोपर्यंत शुद्ध भक्त त्यांच्या जीवनात येत नाही तोपर्यंत त्यांची गाडी ही सदैव अधोगतीला जात राहते. आणि त्या अधोगती म्हणजे काय की तथाकथित भौतिक आणि सुख दुःख याच्या द्वंद्वात ते फसतात. मागे आपण चर्चा केली होती की भौतिक सुख आणि दुःख यामध्ये काहीच फरक नाही. इनफॅक्ट कुंती महाराजांनी म्हणते की त्वाम अकिंचन गोचर, म्हणजे भगवंतांना संपूर्णतः विना कुठल्या काय म्हणतात त्याला हिपोक्रेसीने भगवंतांना सामोरे जाणे हे एखाद्या भौतिकतेने जो संपुष्टात आलेला आहे त्याच्याकडे काहीच नाही आहे, अकिंचन, याच्याकडे तो म्हणजे भौतिकतेने दुर्दैवी आहे असा व्यक्ती भगवंतांना पूर्णपणे शरणागत होऊ शकतो. तर त्यासाठी या लॉजिकने काय बघू शकतो आपण की भौतिक दुःख जे आहे हे आपल्या आध्यात्मिक प्रगतीला काय होऊ शकतं, पॉझिटिव्हली बघू शकतो आपण की हे आपल्याला सार्थक ठरेल. म्हणजे आपल्याला हे प्रगतीसाठी आवश्यक आहे. आणि जेवढं आपण भौतिक सुखाच्या मागे लागू तेव्हा तो सुखाचा अनुभव हा आपल्या हृदयामध्ये भविष्यात अजून सुख मिळेल याची बीजे पेरत जाईल आणि त्यामुळे आपल्याला अधिकाधिक भौतिक शरीरे प्राप्त करायला आपण भाग पडू. तर याच्यात आपण काय बघू शकतो की भौतिक दुःख आपल्याला आध्यात्मिक प्रगतीसाठी सुटेबल आहे. पण आता हा जो पॉईंट आहे हा समजणे खूप मुश्किल आहे, कारण जरी आपण भौतिक आध्यात्मिक मार्ग स्वीकारला आहे तरी आपल्याला या भौतिक सुखाशी जी आसक्ती आहे ती सुटलेली नाही आहे. कारण आपण असं कोणी म्हणत मला भौतिक दुःख येऊ दे, विपदा संतु तशाश्वत तत्र तत्र जगद्गुरु, ही फक्त कुंती महाराणी म्हणू शकते, इतर कुठलाही भक्त म्हणू शकत नाही. पण जेव्हा या निष्कर्षावर येऊ आपण तर तिथे आपली प्रगती प्रगती म्हणजे झिरो झालेलं आपण समजू की आता भौतिकता नष्ट झाली, आता आध्यात्मिक प्रगती सुरू होईल. पण त्याचा जेव्हा अंमल होईल आपल्या जीवनामध्ये, जेव्हा म्हणजे ॲक्च्युअल दुःख येतील आणि आपण आपल्याला दुर्दैवी न समजून काय समजू की मी भाग्यवान आहे की ॲक्च्युली आता मला फक्त एकमेव आश्रय आहे श्रीकृष्ण, तिथे आपली प्रगती चालू होईल. तिथे आपली जी भक्ती जी आहे याची परीक्षा होईल की बेसिक आपण कुठपत पाण्यात आहोत, आपण भौतिकतेचाच प्रतिसाद देतो आहे की एक आध्यात्मिक भक्तासारखा प्रतिसाद देतो आहे हे आपल्याला त्या क्षणी समजेल. जेव्हा सुख येईल किंवा दुःख येईल तेव्हा आपण कसा प्रतिसाद देऊ. तर इथे हिरण्यकशिपू म्हणतो त्यामुळे मनुष्याने चैतन्यमय आत्म्याच्या देहत्यागाविषयी मुळीच शोक करू नये, कारण या चैतन्य आत्म्याचा सूक्ष्म आणि शरीर देहाशी काही एक संबंध नाही.
तो बेसिकली त्या अहंकाराने जो स्वीकारलेला सूक्ष्म आणि स्थूल शरीर, त्याने तो इंद्रियतृप्तीसाठी प्रयोग करतो आणि मॅक्सिमम सुखाचा अनुभव घेण्याची त्याची इच्छा असते, पण त्याला दुःख पण भोगावं लागतं आणि दोघांच्या या द्वंद्वामुळे तो फसतो आणि तो समजतो की देहत्याग म्हणजे हा खूप हानी झालेली आहे, तर शोक करू नये. कारण हे सर्व जीवांना त्रिगुणांचा संसर्ग झाल्यामुळे विविध योनीत जन्म घ्यावा लागतो. याला हे कुणाला सुटलेलं नाही आहे. एक शरीर गेलं तर दुसरं शरीर मिळेलच त्याला त्यांच्या कर्मानुसार, तर त्याचे शोक करण्यासाठी त्याची गरज नाही आहे. आणि परत एक उदाहरण दिलं आहे की कसा व्यक्ती म्हणजे आपलं जीव, आत्मा आणि शरीराचा काही संबंध नाही. जसं नदीमध्ये, तर नदीच्या काठावर आपण बघतो की काही वृक्ष असतात, त्या वृक्षांची प्रतिबिंबे काय दिसतात, पाण्यात दिसतात. पण जेव्हा पाणी हलतं नदीतलं तेव्हा दिसतं की वृक्ष पण हलतो आहे, पण ॲक्च्युली तो वृक्ष हलत नाही आहे, ते प्रतिबिंब हलतं आहे. तर आपलं बेसिकली त्या वृक्षाचा पाण्याशी संबंध जो आपण समजतो आहे तो संबंध हलतो आहे, त्यामुळे आपण समजतो की अरे वृक्ष पण हलतात. सिमिलरली आत्मा आणि या शरीराचा काही एक संबंध नाही आहे, पण जेव्हा आत्मा समजतो की नाही मी ॲक्च्युली मनुष्य शरीर आहे, मी मनुष्य आहे, स्त्री आहे, पुरुष आहे, वृक्ष आहे, जे काय आहे, तर त्या संबंध जो आहे तेव्हा पाणी हलतं, तसंच शरीर जे आहे हे नाश पावणार. पण तो आत्मा समजतो की ॲक्च्युली मी या शरीराशी संबंधित आहे, त्यामुळे शरीर नष्ट होत आहे तेव्हा मी नष्ट होत आहे, त्यामुळे तो या सुख आणि दुःखामध्ये तो गुरफटून जातो. उदाहरण दिलेलं आहे की त्याचं मानसिक संतुलन जे आहे ते विचलित होतं. उदाहरणार्थ एखादा व्यक्ती असेल, त्याला काय करा, गोल 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 फिरवा आणि सोडून द्या, त्याला काय वाटेल अरे पूर्ण पृथ्वी फिरते आहे, पण ॲक्च्युली पृथ्वी स्थिर आहे, तो फिरतो आहे, कारण त्याला त्याची मानसिक संतुलन त्याचं विचलित झालेलं आहे. दुसरं उदाहरण दिलेलं आहे की एखादा दारुडा समूह असेल, त्यालाही ॲक्च्युली वेगाने फिरवलं, किंवा एखादा हृदयरोग झालेला व्यक्ती असेल तर त्यालाही ॲक्च्युली काय दिसतं, संतुलन त्याला दिसतं की अरे भूमी हालते आहे. तर हा सर्व जो आहे मायेने निर्मिलेला आभास आहे. ज्याप्रमाणे वृक्षाची प्रवाही नदीतील प्रतिबिंबे देखील वाहत जातात असल्यानं आपल्याला दिसतं, तसंच जीवात्मा हा स्थिर आहे, पण त्याची जन्म आणि मरण हे काय भूमीतलं फिरणं आहे. तर भूमी स्थगित आहे, स्थिर आहे, पण ती दिसते फिरताना. आत्मा स्थिर आहे, पण तो दिसतो की जन्माला आला आणि मरण पावला, याप्रमाणे दिसतं. ही अवस्था प्रभुपाद लिहितात की पिशाची पाहिले येणं मती छिन्न है, मायाग्रस्त जीवेर हयसे भाव उदय. तर जीव शरीर धारण करणे, भौतिक प्रकृतीमध्ये बद्ध होणे, याला कसं म्हटलेलं आहे, एखाद्या व्यक्तीला भूताने झपाटणे, त्यानंतर तो जसा वागतो तसे आपण ॲक्च्युली ज्यावेळेस भक्तिमय सेवा करत नसू तेव्हा आपलं वागणं भरीव दिसेल की अरे हा तर एकदम सुशिक्षित व्यक्ती आहे, अरे पण तो त्याची कार्ये त्याच्या आत्म्याच्या प्रगतीसाठी होत नसतील तर तो भूताने झपाटलेलाच आहे. तो जरी PhD असेल, सगळ्यात शिक्षित असेल, त्याला नोबेल प्राईज पण मिळालं नसेल, पण त्याची कार्य त्याच्या स्वतःच्या किंवा इतरांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी नसतील तर तो भूताने झपाटलेलाच आहे. अलग लक्षात. कारण काय, त्या कार्यांचा परिणाम हा त्याला भौतिक शरीर घेण्यास भाग पाडेल. कारणं गुणसंगोस्त्य सद असद योनी जन्मसु. तर सद असद इवन चांगल्या सत्वगुणी शरीरात पण आल्यानंतरही तो बद्ध आहे हे दिसणार. कोणाला लागतं अरे मला बांधा, सोन्याच्या चेनने बांधा, कारण सोन आहे, अरे तुझं लोखंडाने बंद आहे. अरे ॲक्च्युली दोघेही बद्ध आहे, तुम्ही स्वतंत्र नाही. हे फक्त बुद्धिमान व्यक्ती बघू शकतो. म्हणून जेव्हा आत्मज्ञान म्हणजे बेसिकली ही
सुरुवात आहे की मी शरीर नाही, मी आत्मा आहे. हे ॲक्च्युली इथे भौतिक प्रकृतीने निर्मिलेल्या सर्व विघ्न जे आहेत त्याने व्यक्ती विचलित होत नाही. त्याला माहिती आहे की मी अमर आहे. जसं इवन तो सोक्राटिस, तो पण एक हे होता, सायंटिस्ट होता. त्याला एक कळलं होतं की अरे मी शरीर नाही, मी आत्मा आहे. तर तेव्हा त्याला ॲक्च्युली फाशी देण्यात आली, तर तो म्हणे काही प्रॉब्लेम नाही, त्यांनी स्वीकारले ते. तर यांनी तो विचलित होऊ शकत नाही व्यक्ती. एवं गुणैर्भ्राम्यमाणे मनस्य विकल पुमान याती तत्साम्यतां भद्रे हि अलिंगो लिंगम नाविव. तर तो आपल्या मातेला म्हणतो की त्याचप्रमाणे त्रिगुणांच्या हालचालींनी मन जेव्हा विचलित होते तेव्हा स्थूल आणि सूक्ष्म देहांच्या विभिन्न अवस्थातून मुक्त असूनही जीव असा विचार करतो की आपण एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत परिवर्तित झालो आहे. जसं आपण बघितलं की गोल गोल फिरवलं तर त्याला भूमी फिरताना दिसते. तसंच या त्रिगुणांच्या प्रभावाने मन विचलित होऊन व्यक्तीला वाटतं की माझं शरीर एका अवस्थेतून दुसऱ्या शरीरात चाललं. यालाच एक भागवतामध्ये श्रीकृष्ण स्वतः म्हणतात की यस्यात्मबुद्धी कुणपे त्रिधातुके स्वधी कलत्र आदिषु भौम्य इज्जती यत्तीर्थबुद्धी सलिलेन करहिचेत जनेषु अभिज्ञेषु स एव गोखरः. तर असा व्यक्ती जो भौतिकतेने विचलित होतो त्याची तुलना गो आणि खर म्हणजे गाय किंवा एखादा गाढवाशी केलेली आहे. जो हे बघत नाही आहे की आत्मा हा स्थिर आहे, कुठल्याही अवस्थेमध्ये त्याच्यात परिवर्तन होत नाही. जसं मागे आपण बघितलं की कसं एखाद्या गाईला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर तिचं वासरू मेलेलं आहे, पण त्या वासराचं एक कातडं घालून समजा ठेवलं तर ते लगेच त्या कातडाच्या मागे चालायला लागतं. तिला माहिती आहे की तो मेलेला आहे, पण ते नाही हा तो जिवंत आहे आणि गो खरं, तर तो चालायला लागते. त्याचप्रकारे जीव याला माहिती आहे की या जगामध्ये कोणीच राहिलेलं नाही त्याचे पूर्वज, तर एवढं नाही, हे माझेच जे आहेत मित्रमंडळी, माझे नातेवाईक सदैव माझ्यासोबत राहणार. तो व्यक्ती स्वतःहून आपल्या ॲक्च्युली स्वातंत्र्याचा दुरुपयोग करतो आणि त्या संधीचा वापर करत नाही. आणि या मायेच्या प्रभावामुळे व्यक्ती एवढंच नव्हे, ते द्वंद्व निर्माण करतोस की हा माझा मित्र आहे आणि हा माझा परका आहे, ॲक्च्युली शत्रू आहे. आणि या मिथ्या धारणेमुळे तो दुःख भोगायला लागतो. म्हणजे ॲक्च्युली दुःख आहेच नाही. समजा इवन या भौतिक जगात तो समभावी राहिला, सपोज शरीर मिळालं आहे आणि त्याला माहिती आहे की सगळे भगवंतांचे अंश आहेत, त्यामुळे मला कोणी मित्र नाही आणि शत्रू नाही, सगळे समभाव, तरी तो सुखी राहू शकतो. पण मिथ्या धारणेमुळे तो स्वतःहून दुःख ओढून घेतो. अशा काल्पनिक भौतिक संकल्पनांचा संग्रह हेच या भौतिक जगात तथाकथित सुख तथा दुःख भोगण्याचे मूळ कारण आहे. इमॅजिन करा, सगळ्यांकडे भरपूर पैसा आहे, सगळ्या उपलब्ध वस्तू आहेत, पण तरीही ते दुःखी कारण कम्पॅरिझन. अरे माझ्या चौथीकडे हे आहे, माझ्या शेजाऱ्यांकडे हे जास्त आहे, माझ्या शेजाऱ्यांकडे हे जास्त आहे. या सगळ्या फालतू कम्पॅरिझनमुळे, स्पर्धेमुळे व्यक्ती आपल्या जीवनामध्ये सुख आणि म्हणजे बेसिकली दुःख तो ओढून आणतो. तर हे ॲक्च्युली आपल्या जीवनाच्या मध्ये दुःखाचं कारण आहे, हे शोधून काढणे खूप महत्त्वाचं आहे. आणि यामुळेच फक्त काय होतं, तो वारंवार नवनवीन शरीर निर्माण करतो. आणि या सततच होणाऱ्या भौतिक जीवनात संसार असे म्हणतात. तर विचार करा, या संसाराची डेफिनेशन किती सोपी आहे ॲक्च्युली समजणे, की काय करू नये, काय करावे, याने आपण या भौतिक जगात पण सुखी राहू शकतो. तर इथे पुढे हे समजण्यासाठी की कशा प्रकारे जीव या भौतिक बंधनात फसतो आणि कशा प्रकारे आध्यात्मिक व्यक्तींच्या
उपदेशाने तो यातून बाहेर निघू शकतो. सुयोग्य राजाचा इतिहास सांगितला आहे 28 ते 36. तर हा इतिहास आहे आणि पुरातन. तर बरेचसे लोक म्हणतात अरे प्राचीन जे पुराणं जे आहेत ते मायथॉलॉजी आहे, पण असं नाही आहे. तर या पुरातन म्हणजे पुराणं म्हणजे जे आहे याला तिथीक्रम नाही आहे ना, की अरे या याच्यात झालं आहे. तर कधी कधी त्या काय आहेत, त्या पूर्वीच्या घटना सांगितल्या जातात. पण तर पुराण म्हणजे काय की या सत्य घटना आहे, पण त्यांचे तिथीक्रम नाही आहेत, पण त्या सगळ्या घटना सत्य आहेत. तर अशाच प्रकारे उशीदर नावाचं एक राज्य होतं, त्याचा राजा होता सुयज्ञ. तर हा एक पराक्रमी राजा होता, पण एकदा शत्रूंची युद्ध करताना त्याचा मृत्यू झाला. आणि युद्धामध्ये असं वर्णन करण्यात येतं की त्या युद्धामध्ये तो पूर्णपणे रक्ताने माखलेला आहे आणि शत्रूंच्या अस्त्रांनी त्याचा कवच तुटलेलं आहे, त्याचे हात कापला गेलेले आहे, त्याचं नेत्र निस्तेज झालेलं आहे, केस विखुरलेले आहेत. पण त्याचं मरतानाही त्याचं शौर्य दिसतं आहे. त्याचे ओठ जे आहेत ते दातांनी चावलेले आहेत. तर अशाप्रमाणे त्याची भीषण अवस्था बघून त्याच्या सर्व राण्या ज्या आहेत त्या तिथे पोचतात आणि आक्रोश करू लागतात की अरे हे पतिदेव, तुमच्या मृत्यूमुळे काय झालेलं आहे की आमचाही मृत्यू झालेला आहे, आता आमच्याकडे कोण बघणार. तर अशा प्रकारे ते वारंवार शोक करत राहिले. आणि अशा प्रकारे शोक चालू असताना अंत्यविधीचा वेळ आला. तर अंत्यविधीच्या वेळेत सगळ्या ब्राह्मणांनी त्यांना ते शव मागितलं. तर तेव्हा या सगळ्या राण्यांनी ते शव देण्यास नकार दिला आणि ते त्यांना त्या शवाला आलिंगन देत बसल्या. तर इथे प्रभुपाद तात्पर्यात लिहितात की ही जी पूर्वी एक प्रथा होती, सती नावाची प्रथा, ही पूर्वी पती पत्नी यांचा संबंध इतका गाढ असायचा की पतीचा जो वियोग हा पत्नींना इतका भीषण वाटायचा की त्यापेक्षा आम्ही पतीच्या देहासोबत आगीमध्ये जळून खाक होऊ हे स्वीकारू आम्ही, पण त्यांचा वियोग जो आहे त्यांच्या शिवाय आम्ही राहू शकत नाही. म्हणून अशा प्रकारे या पतिव्रता, जसे आपण बघतो की मद्री ही जी आहे पांडवांची आई, ती पांडू राजासोबत सती गेली होती. तर अशा प्रकारचा पूर्वी संबंध असायचा. पण नंतर हा सती म्हणजे सहमरणाचा जो ही प्रथा जी आहे ही समाजामध्ये मुद्दाम ठोकण्यात आली होती. जरी नंतर कालांतराने अशा प्रकारचा संबंध राहिला नाही, म्हणून ही तो अत्याचार म्हणून बघितला, म्हणून ती कलियुगामध्ये अशी जी प्रथा बंद पडली. तर इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे की हा जो अंत्यविधीचा जो संस्कार आहे हा इतका इम्पॉर्टंट असतो आत्म्यासाठी की वैदिक संस्कृतीनुसार जर मनुष्याचा दिवसा मृत्यू झाला तर त्याचा अंत्यविधी सूर्यास्तापूर्वी करणे अत्यावश्यक असतं. आणि जर त्याचा मृत्यू रात्री झाला असेल तर सूर्योदयापूर्वी त्याचा अंत्यसंस्कार करणे आवश्यक असतं. कारण जर असं केलं नाही तर तो जो मृत व्यक्ती जो आहे तो त्या शरीराशी खूप आसक्त असतो. तर त्यामुळे त्याची पुढील प्रगती जी आहे ती यमराज ठरू शकत नाही, कारण तो व्यक्ती भूत होऊन तो त्या शरीराभोवती फिरत राहील. तर ही जी म्हणून इथे ज्या राण्या आहेत ह्या कुठल्या प्रकारचा त्यांची अवस्था दाखवतात आहे. गोखर आपण जसं बघितलं की गाईचं दूध काढताना वासरू समजा मेलं असेल तर त्याची कातडी जाऊन एखादा लाकडी वासरू पण ठेवलं तरी दूध देते. तर अशा शारीरिक जी आसक्ती इतकी फार मोठ्या प्रमाणात आहे. प्रभुपाद एक अनुभव सांगतात की एक तथाकथित योगी होता आणि तो मरण पावला, पण त्यांचा शिष्य जे आहेत इतके एकनिष्ठ होते. ते म्हणे अरे नाही, आमचे गुरु जे आहेत खूप महान आहेत,
ते मेले, ते मरण नाही पावले, ते समाधिस्थ अवस्थेमध्ये आहे. आणि त्यांनी त्यांचं अंत्यसंस्कार केला नाही. पण काही काळानंतर काय झालं, त्या शरीराचा दुर्गंध यायला लागला. तेव्हा मात्र काय झालेलं आहे, शिष्यांनी म्हटलं हो आता ॲक्च्युली मृतदेह त्यांचं दहन करावं लागेल. तर अशा प्रकारे हिरण्यकशिपूची म्हणजे ही कथा हिरण्यकशिपू सांगतोय सुयज्ञाची. ही झाली लक्षावधी वर्षांपूर्वी, पण ही देहात्मबुद्धीच्या रूपातील हे जे अज्ञान आहे हे आजही सर्वत्र दिसून येतं आपल्याला. कशा प्रकारे व्यक्ती समजतो की इवन सायंटिस्ट हे जे एका वेळी यशस्वी होऊ शकतात की मेलेल्या व्यक्तीला पुन्हा प्राण देऊ शकतात. म्हणून डिझनी नावाचा एक खूप कोट्याधीश एक दिग्दर्शक होता. त्यांनी खूप पैशाचा उपयोग कसा केला की तो म्हणाला की अरे अशा सायंटिस्टला त्यांनी प्रोत्साहन दिलं की तुम्ही काय करा, एक्सपेरिमेंट करत राहा, तुम्हाला जेवढे पैसे लागतात तेवढे पैसे करा, तुम्ही काहीतरी शोधून काढा की मेल्यानंतर मी परत जिवंत झालो पाहिजे. आणि सायंटिस्टने पुरेपूर पैसे घेतले आणि मेल्यानंतर त्याचा जो मृतदेह आहे तो गोठवून ठेवला की आम्ही सक्सेसफुल होऊ. आणि नंतर काय झालं की डिझनीच्या जे नातेवाईकांनी पुन्हा वैज्ञानिकांना पैसे दिले की ॲक्च्युली हा जो तुमचा जो एक्सपेरिमेंट आहे तो थांबवा, आम्ही तुम्हाला डबल पैसे देतो. आणि दोन्ही तर्फे काय केलं, सायंटिस्टने पूर्ण पैसे घेतले आणि त्या प्रेताचं दहन करून टाकलं. तर इथे दिसतं आहे की इवन मोठे मोठे वैज्ञानिक पण अज्ञानी आहेत, गोखरं, की ज्यांना माहीत नाही की शरीर जे आहे हे कुठल्याही प्रकारे आपण टिकवून ठेवू शकत नाही, त्याचा मृत्यू जो होणारच आहे. तर आता हा जो हे जे राण्यात ज्या उच्च आवाजामध्ये आक्रोश करत राहिला आणि विधीचा जो वेळ चालला जात होता, तेव्हा ही या जीवाला सुयज्ञाला भूतयोनीत प्रवेश न व्हावा म्हणून काय करतात, यमराज हे स्वतः एक बालकाचं रूप घेऊन त्या ठिकाणी पोचतात. त्या ठिकाणी पोचतात ते उपदेश देतात काय, अहो अमीशां वयसाधिकानां विपश्यतां लोकविधिं विमोह यत्रागतस्तत्र गतं मनुष्यं स्वयं सधर्मा अपि शोचंतम अपार्थम. यमराज म्हणतो अरे पहा, मोठे आश्चर्य आहे की माझ्यापेक्षा वयाने मोठे असणाऱ्या लोकांनाही पूर्ण अनुभव आहे की लक्षावधी प्राणीमात्रे जन्मास येतात आणि मरण पावतात, म्हणून आपला देखील मृत्यू अटळ आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे. पण असे न घडता ते भ्रमित झालेले आहेत. बालकाला आपण म्हटलं त्याला काहीच माहीत नसतं मरण काय जीवन काय, पण वयोवृद्ध व्यक्तीला माहीत आहे त्याला की त्यांनी बघितलं असतं की कोणीच सदैव जिवंत राहू शकत. पण इथे भ्रमित झालेले मी जो श्रेष्ठ व्यक्ती बघतोय की जे मोठे आहे. तो भौतिक प्रकृतीने निश्चित केलेल्या या नियमास मुळीच अपवाद नाही, हे सत्य जाणूनही या लोकांनी व्यर्थ शोक का करावा. तर हे काही असं हिडन ट्रूथ नाही आहे, हे सगळ्यांना माहीत आहे की अव्यक्तादिनी भूतानी व्यक्तमध्यानी भारता अव्यक्त निर्धनानेव तत्र का परिदेवना. की जे अव्यक्त आहे ते व्यक्त झालं आणि ते व्यक्त आहे तो अव्यक्तात पूर्ण जाईल. याच्यात कुठल्याच प्रकारे शोक करण्याचा प्रयत्न नाही, शोक करण्याची गरज नाही. उदाहरणार्थ आपण बघतो की एखाद्या जमिनीवर काहीच नसतं, पण नंतर विटा रेती सिमेंट यांनी काय होतं, पूर्ण बिल्डिंग तयार होते. पण कालांतराने ती बिल्डिंग जी आहे ती जमीनदोस्त होते आणि सर्व जे आहे ते पण संपुष्टात अव्यक्त होतं. तर अव्यक्तातून व्यक्त झाली बिल्डिंग आणि जी बिल्डिंग ही अव्यक्त झाली. या शोक करण्यासारखं काय, काहीच कशाचाच नाश झालेला नाही. हे पहिला उपदेश देतात. त्यानंतर म्हणतात, अहो वयम धन्यतनवाम यदत्र त्यक्ता पितृभ्याम न विचिंतयामः. या वयोवृद्ध महिलांना जीवनाविषयक उच्च मूल्यांचे आमच्यापेक्षा अधिक ज्ञान आहे
आणि आम्ही जरी बाल्यावस्थेत आहोत तरी आपल्या पालकांच्या संरक्षणाविना आम्ही भौतिक जीवनामध्ये संघर्ष करतो आणि तरी आम्हाला कुठल्याही हिंस्र पशूंनी खाल्लं नाही. आमचं म्हणजे ते स्वतःला म्हणतात यमराज की मला कोणी खाल्लेलं नाही, मी नष्ट नाही झालो. तरी मला दृढ विश्वास आहे की इवन गर्भात अवस्थेतही संरक्षण दिलेले भगवंत आमचं सर्वत्र निश्चितच रक्षण करते. सर, तर बेसिकली भगवंत हृदयातून सर्वांनाच संरक्षण प्रदान करत असतात. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती. आणि त्यामुळे ज्या ज्या व्यक्तींना ज्या ज्या प्रकारे या शरीराचा उपभोग घ्यायचा त्या प्रकारे ते सगळ्यांना त्या विशिष्ट प्रकारचं शरीर प्रदान करतातच, हे की नाही. त्यामुळे कुठल्याच प्रकारचं शोक करण्याची गरज नाही आहे. आणि नंतर 39व्या श्लोकात ते म्हणतात की हे अबलांनो, अविनाशी भगवंतांच्या एकमेव इच्छेमुळेच या भौतिक जगाची निर्मिती, पालन, संहार होत आहे. हा वेदांचा निष्कर्ष आहे. चराचर प्राणीमात्रांनी भरलेली सृष्टी हे त्यांचं खेळणं आहे. ते परमश्रेष्ठ नियंत्रक असल्यामुळे रक्षणाची आणि विनाशाची कार्य करण्यास पूर्णपणे समर्थ आहे. तर भगवंत जे आहेत असं नाही की अरे काही, जसे उदाहरणार्थ अश्वत्थामाने काय केलं आहे की ब्रह्मास्त्र सोडलं पण त्याला माहीतच नाही की अरे ते परत कसं घ्यायचं. त्या प्रकारे भगवंत नाही आहे. भगवंत ही जी सृष्टी निर्माण करतात, त्याचं पालन पोषण करतात आणि त्याचा संहार पण कसा करायचा आणि परत कशी निर्मिती करायची हे सगळं त्यांच्या शक्तीनुसार होत आहे. त्यामुळे हे त्यांच्यासाठी हा खेळ आहे. कोणासाठी हा खेळ आहे? जे बद्धजीव भगवंतांपासून स्वतंत्र राहण्याची इच्छा करतात, त्यांच्या या इच्छेची पूर्ती करण्यासाठी आणि त्या इच्छेच्या पूर्तीसाठी जे त्यांचे प्रयत्न विफल व्हावे आणि ते परत सुखी जीवन जगण्यासाठी आध्यात्मिक जगात यावे, हा एकमेव उद्देश हा त्यांच्या ते करतात. तर इथे लिहिलं आहे की भगवंतांची शक्ती कशा प्रकारे कार्य करते की आपण बघतो कधी कधी लोकांचे पैसे हरवतात आणि ते पैसे अशा ठिकाणी पडतात की ॲक्च्युली सगळ्यांना दिसतील, सार्वजनिक स्थळी, पण तरी ते कोणी घेत नाही आणि सुरक्षित त्या व्यक्तीला ते पैसे परत मिळतील. आणि कधी कधी भगवंतांचे संरक्षण नसेल तर एखाद्या एकदम हायटेक तिजोरीत ठेवलेले पैसे पण चोरीला जातात. दुसरं उदाहरण यमराज देतात की एखादा व्यक्ती अनाथ आहे, एखादा अरण्यात आहे, सगळीकडे श्वापद आहे, पण तरी तो जिवंत राहतो. आणि दुसरा एखादा व्यक्ती नातेवाईक किंवा अन्य बांधवांनी अगदी काळजीपूर्वक त्याचं संरक्षण केलेलं आहे, पण तो घरात मरण पावतो. तर बेसिकली मेन आहे दैवेन कर्म. म्हणून भगवंतांची कृपा नसेल, त्यांचं संरक्षण नसेल तर बेसिकली कोणीच कुठल्याच प्रकारे प्रगती करू शकत नाही किंवा सुख भोगू शकत नाही. आणि परत यमराज आत्मा आणि शरीर याबद्दल ज्ञान देतात की कशा प्रकारे शरीराचा सूक्ष्म आणि स्थूल भौतिक शरीराशी कुठल्याही प्रकारे संबंध नसतो. जसा एखादा व्यक्ती एका फ्लॅटमध्ये राहतो तर तो फ्लॅट होत नाही, त्याच प्रकारे एखादा व्यक्ती शरीरात राहून तो शरीर होत नाही. जसा फ्लॅट आणि राहणारा वेगवेगळा असतो तसाच शरीर आणि आत्मा, त्यात राहणारा आत्मा हा सदैव भिन्न असतात. आत्म्याचा देहाच्या निर्मिती अथवा विनाशाशी किंचितही संबंध नसतो. तर ॲक्च्युली भगवद्गीतेत कृष्ण म्हणतात की आत्मा हा ॲक्च्युली कुठल्याच भौतिक वस्तूशी स्पर्शही करत नाही, कारण हे विभिन्न तत्व आहे. शरीर ही भौतिक प्रकृती, जीव हा आध्यात्मिक आहे, पण तो मायेच्या जाळ्यात आल्यामुळे त्याला हे अज्ञान मिळतं आणि तो समजतो की मी भौतिक आहे, पण ॲक्च्युली त्याचा काहीच एक संबंध नाही. कशाशी? निर्मिती आणि विनाश, शरीराची निर्मिती किंवा शरीराचा विनाश, दोघांशी त्याचा काही संबंध नाही आहे. उदाहरण देतात ते की कसा संबंध नसेल?
फर्स्ट उदाहरण की जसा वायू आहे हा सर्वत्र आहे, आपल्या तोंडात पण आहे, नाकात पण आहे, पण तो दोन्ही भिन्न आहेत. मुखातील वायू नासिकांमध्ये बसलेला असूनही तो वायू भिन्न आहे. तसाच आकाश सर्वव्यापी असूनही काय तो कोणत्याही वस्तूमध्ये लिप्त होत नाही. तर हे वायू किंवा आकाश आपण म्हणू की एका माठामध्ये पण आकाश आहे, बाहेर पण आकाश आहे, पण तो माठातला आकाश तो जो आहे तो त्या माठामध्ये लिप्त नाही झाला, तो सदैव त्याच्यापासून अभिन्न आहे. तो भिन्न आहे बेसिकली. त्याचप्रमाणे जीव भौतिक देहामध्ये बद्ध झालेला असला तरी तो देहापासून भिन्न असतो. जसं माठ फुटला तर आकाश हा तो त्याच्या माठातून मुक्त झाला आहे. सिमिलरली देह नष्ट झाल्यावर आत्माही त्यातून बाहेर येतो, पण तो मायेच्या प्रवाहात असेल तर तो पुन्हा दुसरं शरीर धारण करेल. पण जेव्हा जन्मकर्मचे मे दिव्यम, जर भगवंतांच्या जन्म आणि कर्माला तो दिव्य मानत असेल तर त्या देहत्यागानंतर त्याला पुनर्भौतिक शरीर मिळणार नाही. आणि शेवटी ते म्हणतात की ठीक आहे, एक गोष्ट की तुम्ही या सुयज्ञ नामक व्यक्तीसाठी शोक करत आहात. तो शोक का करतायत? तो कुठेच गेला नाही आहे, तो समोरच पडलेला आहे. तो मग त्यांचं आचरण जे आहे हे विरोधाभासच आहे की अरे माझे पती गेले, तर पती समोरच आहे. जर पती गेला नाही आहे तर तुम्ही शोक का करता? आणि समजा तो गेला आहे तर मग तो व्यक्ती हे शरीर नव्हताच. म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत त्या व्यक्तीशी ॲक्च्युली बोललंच नाही आहे, बोलले नाही, त्याची कधी सेवा केलेलीच नाही. तुम्ही वस्तुतः त्या व्यक्तीला कधी पाहिलेलंच नाही आहे. म्हणून अशा अवस्थेत तुम्ही शोक करण्याची मुळीच आवश्यकता नाही. तर हे लॉजिक ते सांगतात. तर देहामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्राणवायू, पण हा प्राणवायू देखील ॲक्च्युली मेन नाही आहे. त्या प्राणवायू पलीकडे असणारा आत्मा हाही परमात्म्यावर अवलंबून असतो. कारण अंशरूपी हा काही करू शकत नाही. जसा एक हात आहे, तो काही करू शकत नाही जोपर्यंत तो शरीराशी जोडलेला नाही. त्याचप्रकारे इव्हन आत्माही जोपर्यंत परमात्म्याशी संबंध गाठत नाही तोपर्यंत तो काहीच करू शकत नाही. अशा प्रकारे आपला संबंध आहे. तर अशा प्रकारे शेवटी सारांशरूपी सांगतात की पंचमहाभूत, 10 इंद्रिय, मन म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म देह हे आपल्या विभिन्न अवयवांना आकार देतात. पण हा जो जीव आहे तो त्या आकाराला स्वीकारतो आणि काही काळापर्यंत तो त्या आकाराचा उपयोग करतो आपल्या इच्छापूर्तीसाठी. आणि असं त्याचं हे जे सामर्थ्य आहे ते फक्त या व्यक्तिगत त्याच्या वैयक्तिक स्वातंत्र्याद्वारे तो इमॅजिन करतो की मी सुख आणि दुःख भोगतोय. आणि अशा प्रकारे तो जन्मोजन्मी भौतिक बंधनात दुःख भोगत राहतो. आणि ही त्याची दुर्दैवी घटनांना तो वारंवार सामोरे जातो. यथा मनोरथ स्वप्न सर्वम इंद्रियकम मृषा. 48वा श्लोक म्हणतो की हा पॉवरफुल हे आहे की यथा मनोरथ स्वप्न सर्वम इंद्रियकम मृषा. आपण बघतो की दिवसभर आपण जे काय बघत राहतो ते रात्री आपण एकत्रित करून स्वप्नरूपी आपल्याला ते दिसतं, हे की नाही. काही लोक म्हणतात की अरे मला लॉटरी लागली आणि मी श्रीमंत झालो आहे, मी एन्जॉय करतो आहे. पण ॲक्च्युली सकाळी उठल्या तो बघतो की तो झोपडीत आहे, पण ॲक्च्युली तो नाही आहे, राजा नाही आहे. त्याचप्रकारे या भौतिक जगात आपल्या भौतिक इच्छापूर्तीसाठी जोही कार्य करतो आहे तेही एक भ्रामक स्वप्नच आहे असं समजावं. त्याचा दुसऱ्या दिवशी त्याचा काहीच उपयोग नाही. जसं स्वप्नात जो काय करतो आहे, अनुभव करतो की मी राजा झालो आहे, मला लोक करतात आहे, पण उठल्यानंतर तशी परिस्थिती नाही. त्याचप्रकारे
व्यक्तीचा भूतकाळ जो आहे तो एका स्वप्नासारखा असतो. तो उठल्यानंतर जसं त्याला चांभार अनुभव नाही होत, तसा नेक्स्ट डे शरीरात त्याला मागच्या शरीराचा काही उपयोग राहत नाही. तसं स्वप्न प्रमाणे भ्रामक आपली परिस्थिती आहे. म्हणून मोहग्रस्त मनुष्यास हे ज्ञान प्रदान करणे खूप कठीण आहे की शरीर आणि आत्मा हे वेगवेगळे आहे. कारण त्याची इतकी निष्ठा असते की नाही, या शरीराद्वारेच आपण आनंद प्राप्त करू शकतो. तर हे अजून एक समजण्यासाठी, हे ज्ञान समजण्यासाठी यमराज या कथेमध्ये अजून एक कथा सांगतात की एक पारधी एका कुलिंग पक्षाला बघतो. ते कुलिंग पक्षी आहे, त्याची पत्नी आहे आणि त्याचे काही पिल्लं आहेत. आता कुलिंग पक्षी जो आहे तो नर, तो अन्न आणण्यासाठी बाहेर गेलेला आहे आणि पारधी जो आहे तो त्या पत्नीला आपल्या जाळ्यात अडकवतो आणि आपोआप काय होतात, पिल्लं पण अडकल्या जातात. आणि जेव्हा हा कुलिंग पक्षी परत येतो तेव्हा बघतो की अरे, आपलं कुटुंब जे आहे ते जाळ्यात आहे. आणि तो शोक करायला लागतो की अरे दैव किती क्रूर आहे. माझी पत्नी जी आहे ती निष्पाप आहे आणि दीन आहे. ती माझ्याशिवाय राहूच शकत नाही. ते माझं अर्ध शरीर आहे. तर माझ्याशिवाय हे माझे मुलं आणि माझी पत्नी कशी काय राहू शकते, त्यांचं मी कसं पोषण करू शकेल. या मोहामध्ये, या भ्रमित अवस्थेमध्ये असताना पारधी काय करतो, त्याला बाण मारून त्यालाही मारून टाकतो. तर त्याच प्रकारे यमराज या राण्यांना म्हणतो की तुम्ही इतक्या मूर्ख आहात की तुम्ही ज्या राजासाठी शोक करताय तो तिथेच पडला आहे. तुम्ही इथे हजारो वर्ष जरी शोक करत बसला तरी तो जिवंत होणार नाही, पण या कालावधीमध्ये तुमचा मृत्यू होईल. त्यामुळे मूर्खपणा करू नका. कुठल्याच जीवित किंवा मृत व्यक्तीबद्दल शोक करू नका. अहनी अहनी भूतानी गच्छन्ति यमालयम शेषस्थावरम इच्छन्ति किम आश्चर्यम अथपरम. युधिष्ठिर महाराज म्हणतात की या जगात सगळ्यात मोठं आश्चर्य काय? अहनी अहनी भूतानी गच्छन्ति यमालयम. रोज हजारो लोक काय होतात आहे, यमालयाकडे जातात आहे, म्हणजे मरतात आणि यमालयाकडे जातात. पण शेष स्थावरम इच्छन्ति, जे उरलेले लोक आहेत ते काय ठरवतात, त्यांची इच्छा काय, त्याच्या मनात काय, मी नाही जाणार. किम आश्चर्यम अतःपरम, याच्यापेक्षा मोठं आश्चर्य काय. हिरण्यकशिपू म्हणतो की बालक रूपी हा जो यमराज आलेला आहे, याचं हे उपदेश ऐकल्यानंतर सर्व राण्या विस्मित झाल्या की अरे, हे दिव्य ज्ञान आम्हाला कोणी सांगितलं नाही. त्वरित त्यांनी या भौतिक विश्वातील सर्व सुखांना क्षणभंगूर म्हणून समजले आणि त्वरित त्या राजाच्या देहाला काय दिला, राजाच्या देहाला सोडून दिला आणि त्याचा अंतिम संस्कार झाला. त्यानंतर नारद मुनी म्हणतात, इति दैत्य पतेर्वाक्य धीतीर आकरणे सस्नुषः पुत्रशोकम क्षणात त्यक्त्वा तत्वे चित्तम अधारयत. हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू यांची माता अदिती हिने आपली सून ऋषभानू हिच्या स्वभावेत हिरण्यकशिपूचे उपदेश ऐकले. त्यानंतर तिने पुत्रवियोगाचा शोक त्यागला आणि मन तथा चित्त जीवनावश्यक सत्य ज्ञान जाणून घेण्याच्या कार्यामध्ये नियुक्त केले. ते आत्मज्ञान खूप महत्त्वाचं आहे. जिथे जिथे व्यक्तीचा मृत्यू होतो तिथे शोकग्रस्त अवस्थेमध्ये जे नातेवाईक असतात त्यांना हे आत्म्याचं ज्ञान देणे खूप आवश्यक असतं, जेणेकरून त्यांची जी तीव्रता आहे ती त्या दुःखातून जाणारे मन विचलित होणे हा खूप मोठा एक धक्का असतो. त्या धक्क्यातून ते बाहेर पडू शकतात. जसे आपण बघितलं की या राजांच्या राण्यांनी त्वरित हे उपदेश ऐकल्यानंतर त्या मृतदेहाला सोडून दिलं. ठीक आहे, तिथे आपण थांबूया आज. पुढच्या वेळेस तिसरा अध्याय सुरू करू. त्याचे मी PPT म्हणजे प्रत्येक श्लोकामध्ये काय काय प्रॉमिनंट पॉईंट्स आहेत ते, आणि या अध्यायावर आधारित श्लोक ते तुम्ही आधीच दिलेले आहे आणि प्रश्न याचा संच मी तुम्हाला पाठवेल. हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की जय.